नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र TAITच्या संदर्भात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील संबंधित प्रश्न माहिती। तर आता सुरुवात करूया व्हिडिओला। मानसशास्त्राचे अर्थ स्वरूप, व्याप्ती, विकास। अर्थ आहे मानसशास्त्र हा शब्द मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून तयार झालेला आहे। मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा घटकाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र। तसेच मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये हिप्नोटिझम असे म्हणतात, कारण हा शब्द हिप्नोटिझम म्हणजे आत्मा व शुद्ध म्हणजे शास्त्राच्या दोन ग्रीक शब्दांनी युक्त अशी रूप होय। यावरून आत्म्याविषयी विचार करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या प्रसिद्ध झाली। मानसशास्त्र विविध कालखंडात झालेला विकास व शास्त्राचे योगदान, प्रयोग व ग्रंथ। शास्त्रज्ञाचे नाव आणि मानसशास्त्रातील प्रयोग, योगदान व कार्य। पहिलं आहे एरिस्टॉटल यांचं आहे आत्म्याचे शास्त्र प्राचीन काळातील। एरिस्टॉटल हे ग्रीकचे थोर तत्त्ववेत्ते, त्यांनी इसवी सन पूर्व 300 मध्ये डी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला। हा मानसशास्त्रावरील पहिला आद्य ग्रंथ होय। डी एनिमा ह्याचा अर्थ आत्म्याविषयी म्हणजे अबाउट सोल असा होतो। यावरून मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशी मानसशास्त्राची पहिली व्याख्या झाली। पण आत्मा म्हणजे काय, याचे स्वरूप काय असा प्रश्न उद्भवला व त्याची स्पष्ट उत्तरे मिळू शकली नाहीत। नंतर आहे प्लेटो यांचं अभिव्यक्ती भिन्नता। ग्रीकच्याच प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला व यामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिभेदतेसंबंधी विचार मांडले। तसेच त्यांनी बालकाच्या अध्ययन विचार सर्वप्रथम सुचविले, हे की बालकाला अध्ययन हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मामुळे द्यावे। नंतर आहे क्युटिनियस हे युरोपियन शिक्षणतज्ज्ञ, त्यांनी युरोप कालखंडात मानसशास्त्राचा चिकित्सक अभ्यास चालू ठेवला। त्यानंतर आहे मॅकडोगलने मानवी मनाची व्याख्या म्हणजे मानसशास्त्र अशी केलेली आहे। आत्म्यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या करण्यात आली। पण पुन्हा आत्म्याप्रमाणे अनेक प्रश्न समोर आले की मन म्हणजे काय, ते कोठे असते, मन महत्त्वाचे की बुद्धी, म्हणून मॅकडोगलने मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या केली। विल्यम ट्युट यांनी मानसशास्त्राला बोधावस्था असे मानले आहे। इसवी सन 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लायप्झिग मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करून अनेक प्रयोग केले, म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्रीय जनक असे म्हणतात। त्याने मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र होतं अशी व्याख्या केली। डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी अबोधावस्था म्हणजे मानसशास्त्र असं म्हटलं आहे। प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्राईड यांनी मनाचे बोध व अबोध असे दोन भाग पाडले व बोधावस्थेपेक्षा अबोध मनातील भावना, विचार व कल्पनांचा प्रभाव पडत असतो, म्हणून मानसशास्त्र हे अबोधावस्थेतील अनुभवांचे शास्त्र बनले। त्यानंतर J.B. वॅटसन यांनी अमेरिकेतील वर्तनवादी भाषाशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन व बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या केली व ती सर्व मान्य झाली। किंग, मॉर्गेसन, रॉबिन्स यांनी मानवेतर प्राणी यांचं निरीक्षण करून मानसशास्त्राची व्याख्या केली आहे। या मानसशास्त्राची वॅटसन यांनी व्याख्येत व्यापकता आणून मानव आणि मानवेतर प्राण्यांचं वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली। ती व्याख्या पुढेही रूढ राहिली। त्यानंतर बघूया बालमानसशास्त्राचा विकास। शास्त्रज्ञ सण आणि बालमानसशास्त्राचे विकासातील योगदान। प्लेटो यांनी इसवी सन 427 ते 348 काळात प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न भिन्न असते, म्हणून भिन्न भिन्न कार्यक्षमतेनुसार त्यास मार्गदर्शन करावे असे सुचविणारे प्लेटो हे भालेचं मानसशास्त्रज्ञ होय। जॉन लॉक इसवी सन 1632 ते 1704 नैसर्गिक वर्तनावर नियोजन ठेवण्यासाठी कठोर शिस्तीची आवश्यकता असते असे सुचविले। रुसो 1712 ते 1778 बालकाच्या स्वाभाविक गुणांचा विकासासाठी योग्य वातावरण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, निसर्गात खेळू द्या, बागडू द्या असे रुसो त्यांनी सुचविले। पेस्टॉलॉजी 1746 ते 1827 पेस्टॉलॉजी यांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू करून शिक्षण हे निरीक्षण व अनुभवाच्या द्वारे द्यावे, शिक्षणाचा योगासह शास्त्रज्ञ उपयोग घडवून आणला।
फ्रेडरिक फ्रोबेल 1782 ते 1852. जर्मनमध्ये किंडरगार्टन पद्धती मांडली. यालाच बालोदन पद्धती म्हणतात. पूर्ण स्वातंत्र्य द्यावे व मोकळ्याप्रमाणे काळजी घ्यावी व बाळाप्रमाणे काळजी घ्यावी. जॉन डुई 1859 ते 1952 कृतीशील शिक्षणाचा पुरस्कार केला. खरे शिक्षण अनुभव व कृतीतून मिळते व 1986 मध्ये शिकागो येथे प्रयोगशाळा 1886 मध्ये शिकागो येथे प्रयोगशाळा स्थापन केली. मारिया मॉन्टेसरी 1870 ते 1952 1907 ला इटली येथील रोममध्ये पहिली बालशाळा सुरू केली. ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणाच्या माध्यमातून विकासावर भर दिला. ताराबाई मोळक आणि अनुताई वाघ स्वातंत्र्योत्तर काळात ठाणे जिल्ह्यातील कोसपाड येथे ग्राम शिक्षा केंद्र स्थापन केले. पुढे अनुताई वाघ यांनी ते जोमाने चालू ठेवले म्हणून केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.